निळा म्हणे आम्ही नोडखुची देवा तुकयाचा धावा करीता असू. की परमात्मा समोर आल्यानंतर परमात्म्याला परत पाठवणारे पहिले आणि शेवटचे भक्त मला वाटतं निळोबार आहे. की देवा आम्ही तुला नाही बोलवलं, आम्ही तुकोबांचा धावा करत आहे. अशा पद्धतीनं तुकोबांच्या धावा कराव्या की या मृत्यू लोकाचा नियम मोडून निळोबारायांना दर्शन देण्यासाठी तुकोबारायांना यावं लागलं. हा निळोबारायांचा अधिकार. विठ्ठला म्हणूनच ते निळोबाराय साधना सांगतात, साधना शिकवतात. आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सोपी साधना जर कोणती असेल तर युग परत्वे साधना बदलतात. युग परत्वे साधना बदलते देवाची. हृदये ध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मुखे द्वापारे परिचर्यायां कलो तत् हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान धारणेच्या द्वारा, त्रेता युगामध्ये यज्ञ यागाच्या द्वारा, द्वापार युगामध्ये पूजनाच्या अर्चनाच्या द्वारा परमात्मा प्राप्त व्हायचा. कलियुगामध्ये या कुठल्याच साधनांनी परमात्मा प्राप्त करता येत नाही. कलियुगामध्ये परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी एकमेव साधन आहे कलो तत् हरी कीर्तना. श्रीमद भागवतकार बोलतात यत् फलम नास्ति तपसा न दानेन न समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तना. की जे फळ तपानं प्राप्त होणार नाही, जे फळ यज्ञानं साधनेनं प्राप्त होणार नाही, ते कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नामचिंतनानं प्राप्त होणार आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून ते यथार्थ नामचिंतन आमच्याकडून घडावं. म्हणून युग परत्वे साधना बदलतात असंही मी म्हटलो. आणि ज्या निळोबारायांचा अभंग आहे ना त्या निळोबारायांनी साधनं सांगितली की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधनं बरीच आहेत, पण एक दर्जा जिथं सांभाळला जातो आणि ज्या साध्यानं सहजरित्या साध्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचता येतं त्याला श्रेष्ठ साधन म्हटलं पाहिजे. विठ्ठल ज्या साधनानं सहजरित्या साध्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचता येतं त्याला श्रेष्ठ साधन म्हटलं जातं. ते निळोबाराय साधन सांगतात. नाना साधनांच्या केल्या पर्यान पर्वती याचा दार म्हणता जाणो जाता जाणीव घाले आडखाटा योगाभ्यासे सिद्धी होती जाती वाटा धन्य आनंदाची सापडली धन्य आनंदाची सापडली. नाना साधनाच्या केल्या खटपटा पर्या नफवती याच्या दारवंटा होती. आम्ही बरीच साधनं केली पण याच्या दारवंट्यापर्यंत, याच्या दरवाजापर्यंत, द्वारापर्यंत नेऊ शकणार की साधनं नाही. कोणती केली? की त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी एक मार्ग सांगितला जातो ज्याचं नाव योग मार्ग. योग मार्गाने परमात्म्याची प्राप्ती करणं काही सोपं आहे का? सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर रोज सकाळी योग शिकवला जातो टीव्हीवर. कोणत्या चॅनलवर? कोणतं चॅनल आहे ते? योग गुरु बाबा रामदेव योग शिकवतात. आस्था की आस्था भजन आहे बरं? हा आस्थाच्या त्या आस्था चॅनलवर योग गुरु बाबा रामदेव योग शिकवतात. त्या योगानं खरंच परमात्मा प्राप्त होईल ना? होईल ना की नाही? रामदेव बाबा जे योग सकाळी शिकवतात त्या योगानं खरंच परमात्मा प्राप्त होईल की नाही? होईल की नाही बरं? अरे योग गुरु बाबा रामदेव सकाळी सकाळी जे योग शिकवतात ना ते सगळे योग फक्त आणि फक्त आमचं शरीर निरोगी कसं ठेवता येईल, निरामय कसं ठेवता येईल, सुदृढ कसं ठेवता येईल यासाठी असणारे योग शिकवतात. परमात्मे प्राप्तीसाठीचे योग शिकवत नाही.
शरीर स्वास्थ्यासाठी जे योग केले जातात, जी योग साधना केली जाते, ते सगळ्यात सोपे योग आहेत. मग शरीर स्वास्थ्यासाठी असणारे योग सोपे असताना ते शरीर स्वास्थ्यासाठीचे योग सहजरित्या करता येत नाही आपल्याला. मग परमात्म्या प्राप्तीचे योग कधी करता येणार? शरीर स्वास्थ्यासाठी असणारे जे योग आहेत ते व्यवस्थितरित्या करता येत नाही, मग परमात्म्या प्राप्तीचे योग कधी करता येणार? शरीर स्वास्थ्यासाठी बाबा रामदेव शिकवतात तो कपालभाती करा बरं. तो कपालभाती शक्य होत नाही, परमात्म्याच्या प्राप्तीचे योग कधी येणार? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून कदाचित ज्ञानोबराय बोलून गेले, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. या योगाच्या मार्गाने परमात्म्याची प्राप्ती नाही. ज्ञानोबराय बोलतात, योगाभ्यासे सिद्धी रोधिताची वाटावो, की कदाचित त्या योगानं परमात्म्यापर्यंत पोहोचावं एवढी साधना एखाद्यानं केली, पण त्या योगाच्या द्वारा प्राप्त होणाऱ्या त्या सिद्धी आहे ना, त्या सिद्धीमध्ये हा जीव अडकतो, त्यामुळे परमात्म्यापर्यंत पुढे जाण्याचा मार्ग विसरतो. विठ्ठल विठ्ठल. छोट्या लोकांची नावं, छोट्या लोकांचे दाखले मी अजिबात देणार नाही, मोठ्या लोकांचे दाखले देईल. जगातला सगळ्यात मोठा योगी कोण आहे माहितीये का? जगातला सगळ्यात मोठा योगी कोण आहे? जगातला सगळ्यात मोठा योगी कोण आहे? ज्ञानोबराय आहेत योगी आणि योग्यांचे माऊली, पण आहेत तरी योग मार्गाचे उपासकही नाही आणि योग मार्गाची उपासना करा असं सांगणारेही साधक नाही, असं उपदेश करणारे नाही. त्यामुळे योग मार्गाचे योगी असं त्यांच्यासाठी नाही म्हणता येणार. योग मार्गाचे योगी म्हणायचं म्हटलं तर चांगदेव महाराज 1400 वर्ष ज्यांनी योग मार्गाची उपासना केली, 14 वेळा काळाला परत पाठवलं. आणि असे योगी चांगदेव की एवढी मोठी योग साधना की ज्या योग साधनेनं परमात्म्यापर्यंत पोहोचता येईल, पण त्या योगाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सिद्धी आहेत त्या सिद्धीमध्ये अडकून पडले आणि प्राप्त झालेल्या त्या योगाभ्यासाचा वापर फक्त मेलेली उठवण्यासाठी केला. विठ्ठल. फक्त आणि फक्त मेलेले लोक उठवण्यासाठी, हातामध्ये सर्पाचा चाबूक घेण्यासाठी, वाघावर आपली अधिकार प्राप्त करावा म्हणून त्या योगाचा वापर केला. योगाभ्यासे सिद्धी रोधिताची वाटावो, पण त्या योगाच्या मार्गाने परमात्म्याची प्राप्ती नाही. पुढचा मार्ग ज्ञानोबरायांनी सांगितला, यज्ञ यागे स्वर्ग भोग करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती, वो धन्य आनंदाची सापडली वेळ. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडयती. यज्ञ यागानं परमात्म्याची प्राप्ती होते, पण यज्ञ यागानं होणारी जी स्वर्ग प्राप्ती आहे त्या स्वर्ग प्राप्तीमध्ये आजीव अडकतो. तपानं परमात्मा प्राप्त होतो, पण तप करणं तेही सोपं नाही सज्जन हो. कारण तप करत असताना आमची इंद्रिय आवरणं, इंद्रिय निग्रह करणं ते सोपं नाही. ज्ञानानं परमात्मा जाणला जातो, पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर निर्माण होणारा अभिमान परमात्म्यापर्यंत पोहोचवू देत नाही. त्याचप्रमाणे तीर्थाटनानं, तीर्थयात्रेनं परमात्मा प्राप्त होतो, पण तीर्थयात्रेनं परमात्मा प्राप्त होण्या इतपत आमची तीर्थयात्रेची साधना नाही. विठ्ठल कारण आम्ही ज्या लोकांबरोबर तीर्थयात्रा करतोय ना, त्यांना असं कधीच वाटत नाही की तुमच्याकडून तीर्थयात्रा घडली पाहिजे आणि त्या तीर्थयात्रेनं तुमचा उद्धार झाला पाहिजे. आम्ही ज्यांच्या बरोबर तीर्थयात्रा करतोय त्यांना असं कधीच वाटत नाही की तुमच्याकडून तीर्थयात्रा यथार्थ घडली पाहिजे आणि त्या तीर्थयात्रेनं तुमचा उद्धार झाला पाहिजे. अशी तुम्ही ज्यांच्या बरोबर तीर्थयात्रा करता त्यांची अजिबात तडमड नाही.
त्यांची तडमड फक्त एकच आहे, तीर्थयात्रा करण्यामागे, नेण्यामागे, काढण्यामागे इन्कम इन्कम इन्कम, ओनली इन्कम. विठाला विठाला. मी थोडस स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आणि त्या तीर्थाटनाचं पुण्य तुमच्या पदरात का पडत नाही? कारण त्याच्यासाठी नियमावली आमच्या साधू संतांनी घातलेली, की ज्या तीर्थामध्ये आपण जाणार आहोत त्या तीर्थामध्ये जात असताना, ज्या तीर्थात जाणार आहोत त्या तीर्थाव्यतिरिक्त, त्या तीर्थातल्या देवाव्यतिरिक्त, त्याच्या नामाव्यतिरिक्त, त्याच्या रूपाव्यतिरिक्त, त्याच्या गुणाव्यतिरिक्त इतर विचार आमच्या अंतःकरणामध्ये येता कामा नये. केव्हापासून केव्हापर्यंत? घरातून पाय काढल्यापासून पुन्हा घरामध्ये येईपर्यंत. म्हणजे मला असं वाटतं आमचं स्मार्टफोन घरी ठेवून जावं लागेल आम्हाला. विठाला विठाला. या पद्धतीनं जेव्हा तीर्थाटन होईल तेव्हा तीर्थयात्रेने परमात्मा प्राप्त होईल. या पद्धतीनं आमचं तीर्थाटन घडत नाही. आमचंही तीर्थाटन फक्त आणि फक्त पर्यटन म्हणून चालू आहे सध्या. कारण तीर्थाटनाला का जायचंय आम्हाला याची बरीच कारणं आहेत. मग तीर्थाटनाला जाऊन काय करावं? तिकडची वेशभूषा परिधान करावी, तिकडचे फोटो काढावे, इकडे आल्यानंतर गावभर दाखवावे, हा आमचा तीर्थाटनामागचा उद्देश आहे. विठाला विठाला. आणखी साधनं सांगितली निळोबरायांनी. जपता मंत्र बीजे चढची घाले घाला, सोवडे मिरविता विधी निषेध आगळा. की मंत्र बीजांच्या जपाने परमात्मा प्राप्त होतो, पण त्या बीज मंत्रांचा उपदेश, बीज मंत्रांची साधना करीत असताना ते बीज मंत्र यथार्थरित्या उच्चारले गेले पाहिजे आमच्याकडून. कारण मंत्र काही कमी नाही. किती मंत्र आहे माहिती आहे काय की जगात? 7 कोटी एवढी मंत्र संख्या सांगितली जाते. आणि त्या 7 कोटी मंत्रामधला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तो कोणता आहे? कोणता कोणता? मलाही काय बोलावं काही कळत नाही. आणि एवढ्या कमी श्रोत्यांमध्ये मी पहिल्यांदा कीर्तन करतोय आणि तुम्ही उत्तर देत नाही, त्यामुळे मलाही कळत नाही तुम्हाला कितपत कळतंय म्हणून. विठाला त्या 7 कोटी मंत्रामधला सर्वश्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तो आपल्या मते झाला. बरं, आपल्या मते, वेदाच्या मते या 7 कोटी मंत्रामधला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तर गायत्री मंत्र. वेद सांगतो असं. पण वारकरी साधू संतांनी या श्रेष्ठ मंत्रांना बाजूला सोडलं, बाजूला सारलं. का सारलं त्याची कारण आहे की त्याचा परिणाम असा आहे, उच्चार करत असताना थोडा जरी उच्चार चुकला तरी मंत्र चढे थोडा आणि धडची होय वेडा. ही मंत्राचा उच्चार चुकला तर वेड व्हावं लागतं. म्हणून अशी वेडी करणारी मंत्र त्यांचा उच्चारण करू नये, त्यांचं नामचिंतन करू नये असं मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. अशोचिया जपू नये आणि काते ऐकू नये, ऐसिया मंत्राते जगबी ज्याचे फळ थोडे परी शोभने बहु, ऐसा मंत्र राज हा नव्हे रे. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम मन काय रे. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम मन करे. ज्ञानोबराय बोलतात की बाबा रे असं पागल करणाऱ्या वेड्या करणाऱ्या मंत्रांचा उच्चार करू नका. नवे नवे अशा मंत्रांना कानांनी ऐकूही नका. मग कशा मंत्रांचा जप करा? नारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हण करे. की नारायण नामासारख्या मंत्राचा जप करा, त्याच्यानं उद्धार.
मंत्र बीजाचा जप करून उद्धार होणं शक्य नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, परमात्म्याची कृपा संपादन करण्यासाठी काही लोक ते सोहळं मिरवतात. या सोहळ्या ओवळ्याचा विचार करूनही परमात्म्याची सहजासहजी प्राप्ती करता येत नाही. कारण बरेच विधी आणि बरेच निषेधाच्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या. विठ्ठल परमात्मा प्राप्तीसाठी लागणारे जे विधी निषेध आहेत त्यांचा भाग सोडावं. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये जे विधी सांगितले ते विधी व्यवस्थितरित्या येत नाही आपल्याला. जेवणाचं ताट समोर आलं, समोर आल्यानंतर पहिलं काम कोणतं केलं पाहिजे? कोणतं केलं पाहिजे? हा, ते करत असताना मंत्र म्हटला पाहिजे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. लोकांमध्ये गर्दी असेल, लाज वाटत असेल तर मनातल्या मनात म्हणा. मग ते म्हटल्यानंतर पाणी घ्यायचं हातात आणि फिरवायचं. घेत असताना किती घेतलं पाहिजे बरं? किती घेतलं पाहिजे पाणी? म्हणजे असं त्या पानाभोवती सडा टाकणारे लोक आपल्याला व्यवहारात पाहायला मिळतात. सडा टाकतात पानाभोवती. जेवढं पाणी येईल हातात तेवढं पाणी घेऊन. एवढं नाही सांगितलं शास्त्रामध्ये. वर्णन आहे की मुगाचा दाना, उडदाचा दाना जेवढा असतो ना तेवढा दाना ओला होईल एवढं पाणी घ्यावं फक्त, थेंबभर. मग ते पाणी खाली असं टाकलंच पाहिजे, पानाभोवती शिंपडलंच पाहिजे असं नाही. हात फिरवा पानाभोवती, मंत्र म्हणा आणि एका ठिकाणी सोडायचं की प्यायचं? बरं काय करायचं? विचार करून उत्तर द्या बरं. सोडायचं की प्यायचं? मग पिता का तुम्ही? बाकीचे लोक ते नाही कळलं मला. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. ब्रह्मार्पणम कृष्णार्पणम म्हणून सोडायचं ते पाणी. एवढा साधा, एवढा सोपा विधी की यापेक्षा जास्त किंवा कमी जर पाणी झालं तर शास्त्रामध्ये त्याच्यासाठी प्रायश्चित्त सांगितलं, त्याच्यासाठी दंड सांगितला. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जर झालं तर न पिता सुद्धा पिण्याचं पाप लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून विधी निषेधाच्या बाबतीनं परमात्म्याची प्राप्ती करणं फार कठीण आहे. म्हणून सोवडे मिरविता विधी निषेध आगळ. त्या सोवड्या ओवड्याच्या भानगडीत आपण पडू नये म्हणून सगळ्यात सोपा आमच्यासाठी मार्ग सांगितला निळोबरायांनी. ऐसे शोधिये मार्ग नाना परी, नयेची प्रचिती मग सांडिये दुरी. ऐसे शोधिये मार्ग नाना परी, नयेची प्रचिती मग सांडिये दुरी. म्हणून या सगळ्या मार्गांना दूर करून आता गावोनी गीती गावो हा मुरारी. निळावणे करू संसारा गोहरी हो. त्या परमात्म्याचं गायन करणं, त्या परमात्म्याच्या नामचिंतनाचं गायन करणं, नामचिंतन करणं ही एकमेव साधन आहे. विठ्ठला विठ्ठला मग ते नामचिंतन करत असताना, नामचिंतन घडत असताना कशा पद्धतीनं व्हावं याचा यथार्थ उपदेश निळोबाराय करतात. पहिलं नामवाचे